कोल्हापूरचं राजकारण आता चांगलंच तापू लागलंय आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली। सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला। 4 आठवड्यात निवडणुकीचा बिगुल वाजण्याची ही शक्यता आहे आणि 4 महिन्यात आरक्षणासह निवडणुका देखील घेणं आता न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आलाय, पण काँग्रेससाठी कोल्हापुरात संकटांची नकार घंटा वाजू लागली, कारण काँग्रेसमधून एक मोठा गट बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून झालेल्या वादानं काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली होती आणि उमेदवारी नाकारल्यानंतर काही उमेदवारांनी माघार घेतली, पण त्यांच्यातली धुसफूस कायम राहिली होती। दरम्यान मुख्य भिस्ता असणाऱ्या उमेदवारांनाही ताकदीने लढणं अपेक्षित असताना त्याच उमेदवारानं अनपेक्षितपणे माघार घेतली आणि कोल्हापूर काँग्रेस आणि महाविकास आघाडीत मोठा गदारोळ उडाला। अखेरीस जिल्ह्यात महाविकास आघाडीला 10 जागांवर पराभवाला सामोरं जाण्याची नामुष्की ओढवली। पुढे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि यानंतर काँग्रेसमधील असंतोष पुन्हा उफाळून आला। पक्षाच्या एका माजी सभापतीनं शिंदे गटाशी जवळीक साधल्याची माहिती आता समोर आली। त्यांच्यासोबत 10 माजी नगरसेवक, उपमहापौर आणि सभापती काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत। काहींनी तर शिंदे सेनेच्या वरिष्ठांची थेट संपर्क असल्याची माहिती समोर येते। मात्र एका प्रमुख पदाधिकाऱ्याला विरोध झाल्यामुळे केवळ 3 नगरसेवकांची नावं आजच्या घडीला निश्चित झाली असल्याची चर्चा आहे आणि दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातही सतेज पाटलांचे शिलेदार बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारे काँग्रेसमध्ये खिंडार पडणं म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वीच सैनिकांमध्ये गळती सुरू होण्यासारखं आहे। आजच्या घडीला कोल्हापूर महापालिकेत आमदार सतेज पाटील हे प्रमुख भूमिकेत आहेत। त्यामुळे ऐन निवडणुकीत पक्षातून नगरसेवकांची गळती झाली तर हा त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो। त्यामुळे सतेज पाटील या हालचालींना आळा घालतील का? बंडखोरीच्या पावित्र्यात असलेले नगरसेवक पुन्हा काँग्रेसच्या झेंड्याखाली एक दिलानं लढतील का, की कोल्हापूर काँग्रेसचं हे खिंडार निवडणुकीत पक्षाला पराभवाच्या गर्तेत पुन्हा ओढवून नेईल, हे कळायला आजच्या घडीला मार्ग नाही। मात्र याचं उत्तर पुढच्या काही दिवसात मिळणार आहे। काय वाटते तुम्हाला? सतेज पाटील हे वादळ थांबवतील का, की विरोधी पक्ष आपला डाव साधण्यात आणि मोठे मासे गळाला लावण्यात यशस्वी होतील? सतेज पाटील राज्याच्या पातळीवर नेतृत्व करण्यासाठी पुढे जात असताना मागे पडलेलं खिंडार काय संकेत करतं, आम्हाला कमेंट करत नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।